देश के 75वें प्रजासत्ताक दिन के अवसर पर कल्याण पश्चिम के डॉक्टर अंबेडकर रोड परिसर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौली गुट की ओर से सार्वजनिक वाचनालय और ज्येष्ठ नागरिक कट्टा सूचना फलक का उद्घाटन दलित मित्र अन्ना रोकड़े के हाथों किया गया। यह सूचना फलक के उद्घाटन की खास बात यह रही कि ये कट्टा तथा वाचनालय मुस्लिम बहुल इलाके में पहली बार शुरू किया गया है। इस छोटे से कार्यक्रम में आरपीआई, कांग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्ता पदाधिकारी बड़ी संख्या में सहभागी रहे। इस सेवाभावी उद्घाटन समारोह में आरपीआई के शहर अध्यक्ष संजय जादव, भूतपूर्व नगर सेवक भीमराव ढोलस, ज्येष्ठ नागरिक रशीद भाई मनियार, कांग्रेस पार्टी के पदाधिकारी गुलाब चांद मनियार, कांग्रेस पार्टी के जिला सर चिटनीस जलील भाई मनियार, कांग्रेस पार्टी के पदाधिकारी वजाहत खान उर्फ गुड्डू भाई, सलीम भाई शेख, आरपीआई के शहर कार्याध्यक्ष तौसीफ उल्लेख, संजय निकम, कल्याण शहर सर चिटनीस गणेश कांबळे, शहर उपाध्यक्ष पद्माकर काउतकर, विभागीय अध्यक्ष अशोक गायकवाड़, चंद्रकांत आहिरे, संजय कांबळे, नागनाथ वाघमारे, सचिन यशवंत तने, उपाध्यक्ष अशोक वाघमारे, कादरभाई सैयद, सुनील जायसवाल, सुनील गाड़े, गणेश तलकर, अशोक लितकर, निजामुद्दीन शेख, शाहबुद्दीन शेख, इस्माइल तांबोली, सलीम भाई, किशोर सौपकर, हनीफ सैयद इत्यादि मान्यवर उपस्थित रहे। यह सब कार्यक्रम आरपीआई के शहर अध्यक्ष संजय जादव के कुशल मार्गदर्शन में किया गया। कटिंग करा आज अपने देश का सबसे बड़ा त्यौहार है और आज 26 जनवरी है। आज के दिन प्रजातंत्र अपने देश को लागू हुआ था और अपन स्वीकार के इस देश का संविधान सब देश ने स्वीकारा था और ये संविधान पूरे देश के हर एक भारतीय को उनका मूलभूत अधिकार प्रदान करता है। वो संविधान आज आपने स्वीकारा था और आज के दिन अपने कल्याण में दो कौम एक साथ आ रही है, जय भीम और जय मीम। ये दोनों की वजह से आज यहाँ पर हम ज्येष्ठ नागरिक कट्टा का यहाँ पर उद्घाटन कर रहे हैं। हमारे ज्येष्ठ यहाँ पर दलित मित्र अन्ना साहब जी रोकड़े यहाँ पर उपस्थित है। वैसे ही हमारे मनियार साहब भी ज्येष्ठ, हमारे मोहल्ले के सबसे ज्येष्ठ मनियार साहब भी यहाँ पर उपस्थित है। हमारे अभी सबके नाम लूँगा तो बहुत सही हो जाएगा, मैं नाम ले लेता। उसी प्रकार हमारे कल्याण डोंबिवली महानगर पालिका के माजी नगर सेवक और जिनको सबसे पहली बार जब 786 वोट गिरे थे वो नगर सेवक हमारे दौलत साहब यहाँ पर उपस्थित है और उन्होंने बहुत से जो सवाल है, प्रश्न, अपनी समस्याएं छुड़ाई थी। तो मैं अन्ना साहब जी, रोकड़े साहब और इन सभी बुजुर्गों को विनती करता हूँ कि ज्येष्ठ नागरिक कट्टे का उद्घाटन करें। संविधान म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढं सांगू शकतो की या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे। शेख गफार शेख नावाचा एक चांगला योद्धा दलित या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि आता जे काही राज्यकर्ते आहेत ते मुस्लिम समाजाचं योगदान नाकारत आहेत, परंतु वस्तुस्थितीत त्यांनी ते अभ्यास केलेला नाही आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित मुस्लिम समाजाचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे आणि या सगळ्यांच्या योगदानातून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित संविधानातून आपल्याला संविधान म्हणजे स्वातंत्र्य मिळालेले आहे। आणि खऱ्या अर्थाने आपल्या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी सुद्धा आजच्या दिवशी जेव्हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळेस 16 ऑगस्ट 1947ला कॉम्रेड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची घोषणा दुसऱ्याच दिवशी केली। 60,000 लोकांच्या मोर्चामध्ये आझाद मैदानावर सांगले, एक आझादी झूठी है, देश की जनता भूखी है। बोला इकडे बुद्ध फुलेशाह आंबेडकर यांच्या विचारांना साक्ष देऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे त्या पक्षाचं बोर्डाचं उद्घाटन मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन आमचे कल्याण शहर अध्यक्ष आमचे जाधव
यांनी इथे सर्व प्रयत्न केला. त्यांना भीमराव रोडचं बी साथ आहे, आमच्या सर्व पंथाच्या म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या लोकांची साथ आहे. आठवा तुम्ही, या रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आहे. एक वेळा 1972-73ला ज्या वेळेला शिवसेनेने आंदोलन केलं, जर इंग्रजी जिथे जिथे परेल ते बाबासाहेब आंबेडकरांच्या रोडला इंग्रजी बोर्ड होते, त्यांना मराठी करण्यात लावलेले आहे. त्या धर्तीवर सुद्धा भारतीय दलित पॅंथरने या ठिकाणी जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या बोर्डाचं नाव नाही आहे त्या वेळेला आम्ही काळ्या शाईने काळ्या डांबराने तिथे बंद केलं आहे. पण या ठिकाणी तुम्हा लोकांना सांगतो, जाधवला सांगतो, पक्षाच्या लोकांना सांगतो, या ज्या एवढे दुकानदार आहेत, महापालिकेला पत्र द्या, पोलीस ऑफिसरांना पत्र द्या, जिथे जिथे दुकानं आहेत ते या ठिकाणी बोर्डावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लिहिलं तर त्या स्वार्थ होऊ शकेल त्या संविधानाचं बाबासाहेबांचं. अशा प्रकारचं आंदोलन जर करायचं, जर दुकानदाराला नोटीस द्यायची आपण आपल्या पक्षाच्या वतीने, महापालिका देणारच आहे, आणि नंतर आपण त्याचा कार्यक्रम काय करतो नंतर करून ठेवू. असा एक कार्यक्रम घेणं महत्त्वाचं आहे. तरुणांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, नुसतं पक्ष आणि बोर्ड सांगून चालायचं नाही. ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा विनंती आहे, एक चांगला जर इथे सदन शेतकरी दुकानदार आहे, 2-3 पेपर आपल्या इथे ठेवायला पाहिजे, कारण वाचनालय आपण बोललेले त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा आहे. आणि दर 26 जानेवारीला या ठिकाणी असाच कार्यक्रम घ्यावा. तेवढेच आहे की 26 जानेवारीच्या निमित्ताने एक सार्थक होऊ शकेल. या ठिकाणी आज संपूर्ण देशामध्ये हा कार्यक्रम चालू आहे. आपण सुद्धा इथं घेतला आहे. मी घेणाऱ्यांचं अभिनंदन करतो. एवढं पण माझे 2 शब्द संपतो. जय भीम जय भारत.